स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे. तर स्वयंपाक करते आता. पालकची भाजी आणलेली आहे, ती पालकची भाजी करते आणि पोळ्या राहणार आहे. तर इथं सकाळीसाठी मस्त आपलं हे मूग आणि चणे, हरभरा, लाल हरभरा ते टाकलेले. तर स्वयंपाक करून घेते आणि पप्पांना येण्याच्या आधी. सो पहिले आपण शेंगदाणे तर भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून घेऊयात आणि त्याच्यानंतर मगच बाकीचं होईल. तर मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. तर बाकीचं सगळं तयारी करून घेते. मिरची मसाला जे पण आहे ते टाकलेलं आहे. अरे हे तर चिटकलेलंच आहे. याला तर मला आता काढावं लागेल. याच्यात लसूण पण आहे, हिरवी मिरची पण टाकलेली होती, वाटलेली होती म्हणून मी आत्ताच टाकलं बरं का.
थोडा वेळ ना म्हणजे मस्तपैकी परतून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ ठेवते मी असंच, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आणि मग टाकूया आपण पालक. दिवा बिवा लावून दिलेलं आहे मी इथं देवाला. ही आणि कुठं गायब होऊन जाते काय माहिती. तर बेडशीट आहे ना धुतलेली आज टाकलंच नाही मी, दुसरी बेडशीट चेंजच केलं नाही, म्हणजे बाकीचं होतं ते धुतलेलं, परत दुसरी नवीन टाकायची होती ते टाकलंच नाही. आणि हनीचे बघा ओढण्या बिळण्या इथंच सोफ्यावर दिसेल, कारण की ती नुसती दुपारच्या वेळेस खेळत असते घर बनवून बनवून. आणि इकडं लाईट नाही पेटवली मी, कारण की गरज पडत नाही आणि गरम पण खूपच जास्त होता ना, मग मी इकडचे लाईट लावत नाही. हे बघा लावते, सुटलं ना तेल. वास पण छान येतोय. तर आता मी टाकून देते पालक. आता टाकूया पालकांची पप्पा आले वाटतं. पण पाव पावली बापा बापा, एवढे ते एवढे काही संपणार बी नाही. खात राहायचं ना. 1 किलो आहे ते. 1 किलो ते किलो सारखं, एक तर वजन वाढत आहे माझं, किलो सारखं किलो वाढत आहे. महिना वाढू दे किलोभर. पावशेर माझं पावशेर का वाढे ना, तुझे किलोभर वाढलंच पाहिजे. किलोभर वाढली मग चालता उठता बसता येणार नाही मला. हे का सांगते इकडं. पालक की भाजी. पालक ठीक आहे. वरती आल्यानंतर टच करून द्यायचं, खाली चालत जाते. काय काय दाणे. गाईस आपली भाजी मस्त झालेली आहे. किती छान झालेली आहे. तर आता काय आहे? हां झाला अभ्यास? अभ्यास झाला नाही? येडपट. काय काय हां जा पप्पा अभ्यास करायचा. तर भाजी मस्तपैकी झालेली आहे, एवढं सांगायचं होतं मला. की बघा मस्त रशाची, जास्त रस्सा नाही काही नाही, मस्त चविष्ट म्हणजे चवदार भाजी झालेली आहे पालकची. तर पहिले मी बनवलेली होती ती कोरडी होती, आणि आता जी बनवली आहे ते मस्त रस्स्याची आहे आणि टेस्टी आहे. काय झालं? अरे फक्त असं केलं मी बेटा. अरे बापरे, सॉरी सॉरी सॉरी, जोराने लागलं का? सॉरी. अरे भाई अरे फक्त असं केलं तुम्ही तुला. चल सॉरी सॉरी, आता मी मारणार.
खराब होऊन जाईल मग तयारी केलेली आहे केस खराब होऊन जाईल मग तुझे हा? हे बघा आणि कानातले बघा किती सुंदर घेतलेले होते ना पिल्लू. इकडे लाईट इकडं फिर बरं अशी लाईटकडे बघ इकडे कसे चमकतात बघा इकडे बघ पिल्लू हे बघ मस्त चमकतात हे भारी दिसते माझी पोरगी छान छान. आणि हनीचे कानातले छोटे होते ते मी नाही घातलेले ते ब्लॅकवाले ना गणेश. आणि हनीने बघा शेंडी छान छान बांधलेली आहे. ह्यांचे केस मस्त झाले सिल्की सिल्की ना गाणी. हे बघा किती भारी झालेत हनीची केस. आणि ड्रेस पण छान छान घातलाय दाखव मला अशी. हे बघा छान छान ड्रेस पण घातलेला आहे. आणि आता मस्त सुंदर दिसते माझी पोरगी ना बेटू. कोणाची एनिव्हर्सरी आहे बरं कोणाची एनिव्हर्सरी आहे. आई बाबा कोणते आजी बाबा आहे. अवनीची आईची फ्रेंड आहे तिची आजी बाबांची आज एनिव्हर्सरी आहे ना गं. तर हनी जाणार आहे थोड्या वेळात कारण तिथे केक कापणार आहे ना गं. हां अरे सॉरी माझ्या बच्चाला जोरात लागून गेलं. जरा डोकं व्यवस्थित विंचर मग अशी जाशील का तू. हां केस व्यवस्थित बांधा सगळे केस कसे झालेत तुझे बघ तर. हां हे बघ केस सगळे कसे झाले विंचरून घ्यायचं ना व्यवस्थित. जा भांग पाडून मस्त बांधून घे केस. जा 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 बाय करून दे मग बाय करून दे बाय.